कांग्रेस पार्टी से निलंबित सत्संग मुंडे ने गंभीर आरोप लगाया है कि कांग्रेस विधायक कैलाश गोरंट्याल ने मेरे खिलाफ साजिश रची है। मुझे नहीं पता था कि मैंने कौन सा पार्टी विरोधी काम किया है। कैलाश गोरंट्याल ने ये साजिश रची है ताकि मैं विधानसभा चुनाव में खड़ा न हो सकूं। मेरे खिलाफ जो कार्रवाई की गई वही कार्रवाई कैलाश गोरंट्याल, सुरेश कुमार जेटलिया और राजभाऊ देशमुख के खिलाफ भी की जानी चाहिए। ऐसी मांग भी सत्संग मुंडे ने प्रदेश कांग्रेस से की है। नाही, काल मला संध्याकाळी ईमेलद्वारे एक पत्र मिळालं आणि त्यातून मला आश्चर्यकारकरित्या पक्षातून निलंबित केले 6 वर्षासाठी निलंबित केल्याचं कळालं। ते मला आश्चर्यकारक होतं, कारण की मला कोणतंही नॉलेजमध्ये नसताना अचानक मी पक्षातून काय निलंबित झालो याचा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर मी नाना गावंडे यांच्याशी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की आपण प्रांताध्यक्षांना भेटून आपली म्हणणं मांडा। मी त्यांना भेटण्यासाठी जाणार आहे। पण काल मीनवाईल मला असं वाटलं की फक्त हे पत्र मला आलंय, पण ते मीडियामध्ये आलं आणि मीडियामध्ये आल्यामुळं मी आज मीडियाद्वारेच जालना जिल्ह्यातील काँग्रेस दुरुस्त करण्यासाठी या जिल्हा काँग्रेसचे प्रभारी माजी आमदार नामदेव पवार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, या शहराचे आमदार कैलाश गोरंट्याल आणि माजी आमदार सुरेश जेटलिया यांनी जे काही मागच्या 8-10 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी केलेल्या कामाचं अवलोकन करून त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही करावी, त्याशिवाय जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष दुरुस्त होणार नाही। मी हे मागणे नाही, मला नोटीसच नाही मिळाली। आश्चर्य मला तेच आहे की मी काय पक्षविरोधी काम केलं हे मलाच माहिती नाहीये। नागपुर समय, गली से दिल्ली तक।